नमस्कार मंडळी. मी कर्नल पराग गुप्ते. मी भारतीय सैन्यात 31 वर्ष अधिकारी म्हणून काम केलं आणि आय रिटायर्ड ॲज अ कर्नल. तर मी असा विचार केला की आता आपण काही व्हिडिओज बनवू, प्रेझेंटेशन्स, ज्याच्यानी की जे बघून तुम्हाला भारतीय सैन्यात जाण्याकरता कशा प्रकारे तयारी करावी हे कळेल. तर आता हे व्हिडिओज आपण स्टार्ट करू. थँक्यू. नमस्कार. तर आज आपण सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमध्ये जो इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर तिथे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली डॉक्युमेंटेशन, दुसरी स्क्रीनिंग इन आणि तिसरा SSB इंटरव्ह्यू इटसेल्फ. तर जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही बरोबर घेऊन गेलेला तुमच्याबरोबर ते नीट चेक करून नेले पाहिजेत. त्याच्यात प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, मग जिथे तुमचं एज असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ते सगळे सेम असले पाहिजेत. कारण एकीकडे तुम्ही स्पेलिंग जर वेगळं असेल तर त्यांना तो डाऊट आला तर मग ते रिजेक्ट करू शकतात. दुसरं आहे स्क्रीनिंग इन. स्क्रीनिंग इनमध्ये का इम्पॉर्टंट आहे की तिकडे ज्यावेळेला तुम्ही जाता तर साधारणपणे 200 कॅन्डिडेट्स आलेले असतात. त्याच्यापैकी जर त्यांना जर अर्धे ठेवायचे असतील तर त्यांना बघायला हवं की त्याच्यापैकी कोण आहे ते नीट बोलू चालू शकतात, त्यांना समजतं आहे की तुम्हाला काय सांगितलं आहे, आणखीन त्याप्रमाणे ॲक्शन घेत आहे. म्हणून त्यांनी ते स्क्रीनिंग इन बनवलेलं आहे. आणि तिसरं आहे तो मेन SSB इंटरव्ह्यू. आता जे डॉक्युमेंटेशनमध्ये तुमचं नाव आणि हे जसं मी सांगितलं त्याप्रमाणे सगळे डिटेल्स नीट चेक करून घ्या तिथे जाण्याआधी, सो दॅट तिकडे जाऊन डॉक्युमेंटेशन करता बाहेर काढलं आहे ही फार वाईट मनाला लागणारी गोष्ट असते. स्क्रीनिंग इन जे आहे त्याच्यामध्ये एक पिक्चर दाखवलं जातं स्क्रीनवरती आणि त्याच्यावरती तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते आणि ती स्टोरी लिहिल्यानंतर एक ग्रुप डिस्कशन असतं. तर कॅन्डिडेट्सकडनं काय अपेक्षित आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर ते पिक्चर जे दाखवलं आहे ते हेजी दाखवलेलं असतं. ते पिक्चर तुम्हाला काय आहे ते समजलं पाहिजे. दुसरं, त्याच्यावरती तुम्ही एक स्टोरी लिहायची. ती स्टोरी लिहिताना ती स्टोरी त्याच्यावरती रिलेव्हंट असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजा पिक्चर चित्र दाखवलं, त्याच्यामध्ये 4 माणसं उभी आहेत. आता 4 माणसं उभी आहेत तर ते काय करत आहेत तिकडे, तो ऑब्व्हियसली यूज आहे की ते काहीतरी बोलत आहेत. त्याच्यामध्ये एक माणूस काहीतरी बोलतोय का सगळेच बोलत आहेत, तर प्रेफरेबल की एक माणूस कोणतरी असेल त्याच्यामध्ये जो इम्पॉर्टंट बोलत असेल. तर ते आता जे त्याच्याबद्दल बोलत आहेत तिथे, ज्या टॉपिकवरती ते बोलत आहेत तो टॉपिक तुम्हाला इमॅजिन करायचा आहे. बेस्ड ऑन तिची सराउंडिंग काय एन्व्हायरमेंट दाखवली त्याप्रमाणे तुम्हाला तो टॉपिक इमॅजिन करायचा आहे, आणखीन ती स्टोरी लिहायची त्याच्यावरती. तो टॉपिक रिलेव्हंट असला पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की 4 माणसं बोलत आहेत उभं राहून, आणखीन ते हे डिस्कस करतायत की संध्याकाळी आपण पार्टीमध्ये काय खायचं, तर ते जरा कमी रिलेव्हंट आहे. 4 माणसं उभे राहून बोलत आहेत, त्याच्यामध्ये एक माणूस त्यांना सांगतोय की आपलं करिअर इम्प्रूव्हमेंट करता काय काय तुम्ही करू शकता, तर ते जास्त रिलेव्हंट आहे. त्या प्रकारे तुम्हाला तुमची स्टोरी लिहायची आणि त्यानंतर तुम्हाला ती स्टोरी ग्रुपमध्ये डिस्कस करायची. आणखीन यू हॅव टू कन्व्हिन्स दॅट ग्रुप अबाउट युअर स्टोरी, कारण प्रत्येकाने आपापलं व्हर्जन स्टोरीचं लिहिलेलं आहे. सो अल्टिमेटली देर हॅज टू बी अ कॉमन कन्क्लुजन. ते तुम्हाला लोकांना हे कन्व्हिन्स करता आलं पाहिजे की तुम्ही जे म्हणताय ते दॅट इज दी करेक्ट स्टोरी. फायनली समबडी गिव्ज आउट दी फायनल आउटकम ऑफ दी स्टोरी. त्याच्यामध्ये जर तुम्ही केलात तर तुमचे जास्त चांगले चान्सेस असतात. ओके. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये दुसरं काय आहे की तुम्हाला प्रोसेस जो आहे त्याच्यामध्ये एक हेझी ब्लड पिक्चर दाखवलं जातं स्क्रीनवरती 30 सेकंड करता. सगळ्यांना 4 मिनटं दिली असतात स्टोरी लिहायला आणि ती स्टोरी लिहायच्या आधी त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे की त्याचं हे जे कॅरेक्टर्स तुम्हाला त्याच्यामध्ये स्टोरीमध्ये दिसत आहेत त्यांचं एज काय आहे, जेंडर काय आहे ते तुम्हाला लिहायचं असतं. त्याच्यामधलं इम्पॉर्टंट कॅरेक्टर कोणता आहे तो तुम्हाला दाखवायचा असतो आणि मग त्याच्यानंतर ती स्टोरी टायटल द्यायचं असतं एक,
आणि स्टोरी लिहायची असते. आणि ग्रुप डिस्कशन करता यू आर डिवायडेड इन टू ग्रुप ऑफ 10 to 18 कॅन्डिडेट्स, आणि प्रत्येकजण आपापली स्टोरी सांगतो आणि त्याच्यानंतर एक कन्सेन्सस स्टोरी जी आहे ती कोणाला तरी एकाला सांगावी लागते. So obviously if you have gone for getting selected, you should be the one who gives the consensus story also. That way your chances are better to show that. आणि जर का तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला बोलायला प्रॉब्लेम असेल की तुम्ही बोललातच नाही, तर मग तुमचे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग इन व सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात. आता आपण नेक्स्ट जे आहे ते बघूया ह्याच्यामध्ये की सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूमध्ये एकदा तुमचं स्क्रीनिंग झाल्यानंतर पहिलं तर एक तुमची एक सायकोलॉजिकल रिटन टेस्ट होते. ती बेसिकली OIR टेस्ट असते. तो IQ रिलेटेड क्वेश्चन्स असतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित करायला हवं. मग SSBमध्ये जे टेस्ट आहेत त्याबद्दल बोलणार होतं. तर सगळ्यात पहिलं आहे वर्ड असोसिएशन टेस्ट. वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये तुम्हाला एक वर्ड्स दिलेले असतात आणि त्या प्रत्येक वर्डवरती तुम्हाला एक सेंटेन्स लिहायचं असतं. आणि हे वर्ड असोसिएशन टेस्टबद्दल नेक्स्ट कुठल्या लेक्चरमध्ये आपण आणखी डिटेलमध्ये बोलू पुन्हा. मग आहे थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर्स दाखवले जातात आणि त्याच्यावर स्टोरी लिहायची असते. मग का ग्रुप डिस्कशन आहे, ते बरेच वेळा ग्रुप डिस्कशन करावं लागतं. एक ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये एक प्लॅन दिला जातो आणि त्याच्यावरती एक मॅप दाखवला जातो, सिच्युएशन दिली जाते आणि त्याच्यात तुम्हाला प्लॅन करायचा असतो. त्यानंतर ग्राउंड टेस्ट आहेत, विच इन्क्लूड इंडिव्हिज्युअल टास्क अँड ग्रुप टास्क. फायनली यू हॅव दी पॅनल इंटरव्ह्यू अँड दी इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू. सो नाव कमिंग टू दी वर्ड असोसिएशन टेस्ट. तर वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये काय असतं की जे वर्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये वरती तुम्ही ज्या वेळेला सेंटेन्स लिहिता त्यावेळेला यू आर असोसिएटिंग युअरसेल्फ विथ दॅट वर्ड. किंवा असं म्हणू शकता की तुम्ही त्याच्यावरनं जो सेंटेन्स लिहिणार त्याप्रमाणे ते जे वर्ड असोसिएशन टेस्ट चेक करणारे आहेत ते तुमची पर्सनॅलिटी जज करतात. आता वर्ड जो आहे तो दॅट कॅन बी यूज ॲज अ नाऊन, वर्ब और ॲडवर्ब और ॲडजेक्टिव्ह डिपेंडिंग ऑन दी कॅन्डिडेट्स कन्व्हिनियन्स. पण ते आउटकम जे सेंटेन्सचं आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे तुमचा वर्ड जरी नेगेटिव्ह दिलेला असेल, नेगेटिव्ह वर्ड लाईक डेथ इज गिवन टू यू, यू शुड बी एबल टू कन्वे अ पॉझिटिव्ह मिनिंग ऑफ दॅट वर्ड इन युअर सेंटेन्स. मग ईच वर्ड इज डिस्प्लेड टू यू फॉर 15 seconds अँड रिस्पॉन्स हॅज टू बी गिवन इन फॉर्म ऑफ अ शॉर्ट सेंटेन्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. सो जनरली तुम्हाला काय असतं की त्याच्यात जे सेंटेन्स लिहित आहे ते फुल मोठं म्हणजे 10-15 शब्दांचं सेंटेन्स लिहायला गेलात तर तुमचं ते कम्प्लीट होणार नाही. यू शुड बी एबल टू कन्वे दी आयडिया. तुम्हाला म्हणायचं काय आहे त्या शब्दावरती, ही आयडिया तुम्हाला कन्वे करता आली पाहिजे. टोटल जे आहे ते 15 मिनिटाची ही टेस्ट असते. म्हणजे 60 शब्द दिले जातात, 15 सेकंड एका शब्दाकरता. आणि ट्राय नॉट टू ओमिट एनी वर्ड इन बिटवीन. ट्राय टू राईट ऑल सेंटेन्सेस ऑन ऑल द वर्ड्स. सिमिलरली काय आहे त्याच्यामध्ये नावं हे घ्यायची आवश्यकता नाही. त्या वर्डवरनं एखादी काही इडियम्स, प्रोव्हर्ब्स, म्हणी असतील तर ती नुसती म्हण लिहून उपयोगाचं नाही. यूज युअर ओरिजिनॅलिटी अँड गिव्ह सम सिच्युएशन आउट ऑफ दॅट ऑर मेक अ सेंटेन्स. नंतर नेक्स्ट आहे ते थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट आहे. आता थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट जे आहे ते तुम्ही जे PPT केलं त्याच प्रकारचं आहे, पण ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला 12 स्लाईड दाखवले जातात. त्यातल्या 11 स्लाईड्स आहेत त्याच्यावरती काहीतरी चित्र आहे आणि 12वी स्लाईड आहे ती ब्लँक आहे. तो प्रत्येक स्लाईड तुमच्यासमोर जे 30 सेकंड करता दाखवली जाते आणि तुम्हाला 4 मिनटं दिली जातात त्याच्यावरती स्टोरी लिहायसाठी. आणि शेवटची जी ब्लँक स्लाईड आहे त्याच्यावरती दिस इज युअर चान्स टू डिस्प्ले युअर पर्सनॅलिटी. सो यू कॅन राईट दॅट 4 minute ब्लँक स्लाईडवाला स्टोरी इन ॲडव्हान्स. बरेच प्रॅक्टिस करून जाऊ शकता. ओनली थिंग विच आय विल टेल यू टू रिमेंबर इज
की वॉट एव्हर स्टोरी यू आर टेलिंग इट शुड हॅव अ मिनिंग अँड वेन यू आर अँड इट शुड कन्वे सम पॉझिटिव्ह ॲक्शन आउट ऑफ युअर स्टोरी. सिमिलरली तुमचं जे लास्टवाली जी ब्लँक स्लाईडवरती स्टोरी लिहिता त्या स्टोरीमधनं पण काहीतरी पॉझिटिव्ह ॲक्शन दिसली पाहिजे. ईच स्टोरी, प्रत्येक स्टोरीमध्ये एक मेन कॅरेक्टर असायला पाहिजे जो हिरो असतो. देन देर हॅज टू बी अ चॅलेंज विथ द हिरो इज फेसिंग. अँड थर्डली देर हॅज टू बी रेझोल्युशन, म्हणजे तो जो हिरो आहे तो त्या प्रॉब्लेमला कशा प्रकारे सॉल्व्ह करतो हे तुम्हाला त्याच्यातनं बाहेर आणता आलं पाहिजे. जी इमेजेस जी तुम्हाला दाखवली जातात ती डेलिबरेटली थोडी ॲम्बिग्युअस असतात. म्हणजे जसं की एखादा माणूस शेतामध्ये उभा आहे किंवा 4 माणसं उभे राहून काही डिस्कशन करतायत किंवा रस्त्याने एक गाडी चालली आहे त्याच्या पाठीमागे एक माणूस धावतोय. आणि नंतर जे ब्लँक जी स्लाईड आहे इट इज लाईक अ ब्लँक कॅनव्हास की तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला, पर्सनल स्ट्रेंथ्स दाखवायला आणि त्याच्यामधून तुमचे ऑफिसर लाईक क्वालिटीज काय आहेत, प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग ॲबिलिटी काय आहे, सोशल ॲडजस्टमेंट काय आहे, सोशल इफेक्टिव्हनेस काय आहे, डायनॅमिझम काय आहे, हे सगळे दाखवायला तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी असते. जे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत त्याच्याबद्दल नंतरच्या एका लेक्चरमध्ये आपण पुन्हा बोलणारच आहोत. ओके, सो नाव नेक्स्ट आय विल कम टू यू ऑन दी ग्रुप डिस्कशन आस्पेक्ट. आता ग्रुप डिस्कशन हे जे आहे ते SSBमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करायला लागतं. म्हणजे ॲज यू सी स्टार्टिंग फ्रॉम दी इनिशियल स्क्रीनिंग इन प्रोसेस right through the interview there will be 2-3 opportunities where you will be doing a group discussion. आणि त्या ग्रुप डिस्कशनमधनं तुमचं कॅरेक्टर काय आहे, कम्युनिकेशन स्किल्स काय आहेत, क्रिटिकल थिंकिंग तुमचं कशा प्रकारे आहे आणि टीमवर्क स्किल्स कसे आहेत हे सगळं त्याच्यामध्ये करता येतं. हाऊ यू आर एबल टू आर्टिक्युलेट आयडियाज, म्हणजे तुमचं एखादा टॉपिक आहे त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे विचार करू शकता, दुसऱ्यांनी सांगितलेले पॉईंट्स कशा प्रकारे नीट ऐकू शकता आणि त्याच्यामध्ये मिनिंगफुली कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकता, हे ग्रुप डिस्कशनमध्ये इम्पॉर्टंट असतं. आणि ग्रुप डिस्कशन करता तुम्हाला जर कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळत राहील की तुम्ही 4 मित्र मिळून पण कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आठवड्यातनं एकदा ग्रुप डिस्कशन करत राहाल तर देर इज नथिंग लाईक अ गुड प्रॅक्टिस फॉर ग्रुप डिस्कशन. आता जे ग्रुप डिस्कशनमधले हे सगळे टीमवर्क, जे इम्पॉर्टंट तुमचे क्वालिटीज आहेत, जे तुमचा कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत, तुमचं क्रिटिकल थिंकिंग कसं आहे, तुमचे लिडरशिप क्वालिटीज कसे आहेत आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, हे सगळं त्याच्यामधनं ॲसेसर्सना कळतं. सो टिप्स त्याच्याकरता हे देऊ शकतो मी की स्टे इन्फॉर्म, बी अप टू डेट. तुमचं जेवढं नॉलेज असेल नॅशनल, इंटरनॅशनल, करंट अफेअर्स टॉपिक्सवरती तेवढं तुम्हाला कुठल्याही ग्रुप डिस्कशनमध्ये सोपं जातं. लिसन ॲक्टिव्हली, म्हणजे समोरचा माणूस आपला पॉईंट देतो आहे तर तो पॉईंट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. डोंट जस्ट ऑपोज हिम फॉर दी सेक ऑफ ऑपोजिंग. वेन यू गिव्ह युअर आर्ग्युमेंट इट हॅज टू बी रेलेवंट आर्ग्युमेंट द्या. आणि इफ ॲप्रोप्रिएट इनिशिएट द डिस्कशन. कधी कधी काय होतं की स्टार्टिंगमध्ये कोणी बोलायला सुरुवात करत नाही, तर त्यावेळेला इफ यू कॅन टेक इनिशिएटिव्ह अँड गिव्ह युअर पॉईंट देन इट इज गुड. इन बिटवीन इफ यू फाइंड ॲट सम पॉईंट दॅट देर इज अ लॅप्स इन द डिस्कशन you can take up the topic once again. And third is there will be sometimes you will have to show your command and control ability की तुमच्या ग्रुपमध्ये कोणी असं मनुष्य असेल who is not participating, so you can ask for his views also. आणि avoid taking extreme positions. Consider both sides before you give out your point. तर हे सगळं तुम्ही जे ग्रुप डिस्कशनमध्ये करायला हवं. नेक्स्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट असते ती ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज. ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइजमध्ये काय आहे की तुम्हाला एक मॅप दाखवला जातो, त्याच्यामध्ये काहीतरी यू आर ऑन सम मिशन ऑफ युअर ओन
and there are some 4-5 things which are taking place in between and you have to react to that. म्हणजे काहीतरी तुम्ही एके ठिकाणी चाललात आणि तिथे तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली की कुठे चोरी होते, की कुठे बॉम्ब लावत आहेत, किंवा कुठे एक माणूस तुम्हाला दिसला की जो आजारी पडलेला आहे किंवा रस्त्यामध्ये पडलेला आहे आणि दुसरं कोणतरी तुम्हाला हेल्पसाठी बोलवते. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्हाला प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे की कुठलं काम जास्त इम्पॉर्टंट आहे. 100 माणसांना वाचवणं जास्त इम्पॉर्टंट आहे की एक माणूस रस्त्यामध्ये तुमची मदत मागतोय त्याला मदत करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, की तुम्हाला जिथे पोचून तुमचं स्वतःचं काम करायचं आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रायोरिटाईज करता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमची ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज ही व्यवस्थित होऊ शकते. आणि फायनली जो प्लॅन बनवता तो त्या दिलेल्या टाईम फ्रेममध्ये फिट झाला पाहिजे आणि लॉजिकल असला पाहिजे. तर हे जे सांगितलं ते इम्पॉर्टंट लक्षात घेऊन तुम्ही ग्रुप प्लॅनिंगची प्रॅक्टिस केली तर ते जास्त चांगलं राहतं तुम्हाला. नेक्स्ट वी विल टॉक अबाउट दी GTO टेस्ट्स. GTO टास्क जे आहेत SSBमध्ये त्यामध्ये काय असतं की हे ग्रुप डिस्कशन आहे, ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज आहे, मग प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क आहे, स्नेक रेस आहे, हाफ ग्रुप टास्क आहे, लेक्चरेट आहे, इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स आहेत, कमांड टास्क आहे आणि फायनल ग्रुप टास्क आहे. तो ह्या सगळ्या टास्कमध्ये GTO जो आहे तो प्रत्येक कॅन्डिडेटची असेसमेंट करत राहतो आणि ह्या सगळ्या टास्कबद्दल आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये आणखी डिटेलमध्ये बोलू. एक ब्रेकडाऊन इथे आपण बघूया की GTO टास्कचं ब्रेकडाऊन काय आहे. तर सगळ्यात पहिलं आहे ग्रुप डिस्कशन. तो टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये देर कॅन बी 2 काइंड्स ऑफ टॉपिक. वन इज दॅट ही टेल्स यू टू सिलेक्ट अ टॉपिक अँड सेकंड इज दॅट ही गिव्ज अ टॉपिक. जेव्हा टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करायला त्यांनी 4 टॉपिक दिलेले असतील तर हे लक्षात ठेवा की त्याच्यामधला एक टॉपिक आहे जो सोपा आहे आणि एक टॉपिक आहे जो अगदी थोडा कॉम्प्लिकेटेड डिफिकल्ट लेवलचा आहे. तर तो टॉपिक तुम्हाला सिलेक्ट करताना तुम्हाला हे बघितलं पाहिजे की इट्स ओके, यू मे थिंक की जास्त डिफिकल्ट टॉपिक आहे तो सिलेक्ट करू आपण, पण त्याच्यावरती तुम्हाला किती बोलता येतं हे इम्पॉर्टंट आहे. तसा तुम्ही यू मे सिलेक्ट ए इझियर टॉपिक, पण त्याच्यावरती तुम्हाला नॉलेज आहे की नाही ते पण इम्पॉर्टंट असतं. मग ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइजमध्ये वी ऑलरेडी जस्ट स्पोक अबाउट हाऊ यू गो अबाउट डुईंग दी ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज. एक प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क आहे. प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्कमध्ये देर आर सिरीज ऑफ ऑब्स्टॅकल्स गिवन टू यू आणि तुम्हाला सगळ्यांना मिळून ते ऑब्स्टॅकल्स क्लिअर करायचे युजिंग दी व्हेरियस मटेरियल्स. तर ह्याच्यात इम्पॉर्टंट काय असतं की तुम्ही ज्यावेळेला प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्कच्या लेवलला जाता त्याच्या स्टार्टिंगमध्ये तो GTO जे ब्रीफ करतो आहे तुम्हाला ते व्यवस्थित ऐकलं पाहिजे. नीट ऐका तो काय सांगतो आहे ते, कारण त्याच्यामध्ये ही विल टेल यू थिंग्स लाईक देर इज समथिंग कलर कोड देईल तो. त्या कलर कोडप्रमाणे तुम्हाला व्हाईट ह्याच्यावरती तुम्ही सामान पण ठेवू शकता, स्वतः पण उभे राहू शकता. जे ब्ल्यू आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः उभे राहू शकता पण सामान नाही ठेवू शकत. रेड आहे त्याच्यावरती काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे जे इन्स्ट्रक्शन तिकडून देईल तो ते तुम्ही ऐकणं फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट एक स्नेक रेस आहे. स्नेक रेसमध्ये तुम्हाला एक लोड दिलं जातं आणि ते लोड घेऊन तुम्ही सगळे ऑब्स्टॅकल्स कंप्लीट करायचे. तो स्नेक रेसमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की जोपर्यंत सगळे मेंबर्स स्नेक रेस कंप्लीट करत नाही तोपर्यंत रेस कंप्लीट नसते. तर ते लक्षात ठेवा. देन कमिंग टू देर इज अ लेक्चरेट. लेक्चरेटसाठी जो टॉपिक ते ॲक्च्युली जसं तुम्ही ग्रुप डिस्कशनसाठी टॉपिक सिलेक्ट केलं आहे त्याप्रकारे लेक्चरेट करता टॉपिक जो आहे तो तुम्ही इझी टॉपिक घ्या किंवा डिफिकल्ट टॉपिक घ्या. तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरती, कम्युनिकेशन किती चांगलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. मग हाफ ग्रुप टास्क आहे. हाफ ग्रुप टास्क इज स्प्लिट इन टू 2. ईच हाफ मस्ट कंप्लीट सेपरेट टास्क. ओके.
त्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्स आहेत आणि इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल्समध्ये तुम्हाला बरेच ऑब्स्टॅकल्स दिले जातात आणि त्या ऑब्स्टॅकल्सना तुम्हाला क्रॉस करायचं आहे. टाईम लिमिट आहे 3 मिनिटाचं आणि तुमचे सगळे ऑब्स्टॅकल जर करून झाले तर तुम्ही रिपीट करू शकता त्यातले ऑब्स्टॅकल. मग कमांड टास्क आहे. कमांड टास्कमध्ये टास्क जी आहे ती इंडिव्हिज्युअली तुम्हाला कंप्लीट करायची असते. GTO जो आहे तो एक स्पेसिफिक मोर चॅलेंजिंग टास्क तुम्हाला तो देतो आणि त्याप्रमाणे तुमचे रिसोर्सेस आणि प्लॅनिंग यूज करून तुम्हाला ती कंप्लीट करायची असते. आणि फायनली एक फायनल ग्रुप टास्क असते. त्याच्यामध्ये एक फायनल हाय प्रेशर फिजिकल टास्क आहे दॅट रिक्वायर्स द एंटायर ग्रुप टू वर्क टुगेदर ऑन अ सॉल्व ए कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. तो हे जे GTO टास्क आहेत त्यांनी तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही. याच्यावरती पुन्हा एक लेक्चर घेऊ आपण आणि ज्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये आपण हे सगळं डिस्कस करू. नेक्स्ट तिकडे SSBमध्ये एक पॅनल इंटरव्ह्यू आहे. तो पॅनल इंटरव्ह्यू जो आहे त्याच्यामध्ये मेन 3 ऑफिसर असतात. एक आहे तुमचा इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, एक ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि एक सायकोलॉजिस्ट. आणि ह्या तिन्हीचं जर सहमत होईल तर तो कॅन्डिडेट सिलेक्ट होतो. So all the tests which you have undergone in the SSB interview, they are important and they are being assessed by these 3 officers individually at different times आणि त्याच्यावरती तुम्हाला चांगलं करणं इम्पॉर्टंट असतं. जो इंटरव्ह्यूइंग ऑफिसर आहे तो टिपिकली ही इज अ सिनियर ऑफिसर हू कंडक्ट दी पर्सनल इंटरव्ह्यू. आणि त्याचा फोकस म्हणजे काय असतो की बेसिकली तुम्ही अजूनपर्यंत आयुष्यात कशा प्रकारे जगलात, तुमचा गोल काय आहे, मोटिवेशन काय आहे, मेंटल फॉर्टिट्यूड काय आहे, आणखीन युअर सुटेबिलिटी फॉर बिईंग एन ऑफिसर हे काय आहे ते त्याच्यामध्ये बघितलं जातं. जो ग्रुप टेस्टिंग ऑफिसर जो आहे तो कॅन्डिडेटची टीमवर्क कशा प्रकारे करतो, लिडरशिप क्वालिटीज काय आहेत, वेरियस ग्रुप एक्सरसाइजेसमध्ये ते वेगवेगळे टास्क देऊन आणखीन रिअल लाईफ चॅलेंजेस सिम्युलेट करून तुम्हाला इव्हॅल्युएट करत असतो. आणि ही सीज हाऊ यू फंक्शन अंडर प्रेशर. Psychologist uses various psychological tests using written assessments and to evaluate the candidate's personality, थिंकिंग प्रोसेस अँड बिहेवियरल ट्रिक्स. कारण काय असतं की प्रत्येक माणसामध्ये काही असे ट्रेट्स असतात जे हिडन ट्रेट्स असतात, ते सायकोलॉजिकल टेस्टमध्ये बाहेर येतात. तर अशा प्रकारे हे 3 ऑफिसर्स जे आहेत ते आपले सगळे टेस्ट कंडक्ट करून तुमचे इंडिव्हिज्युअली आणि इंडिपेंडेंटली तुमची पर्सनॅलिटी ॲसेस करतात आणि त्यांचं कन्सेन्सस झाले म्हणजे एकमत झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट होता. आणि फायनल इंटरव्ह्यू जो आहे SSBमध्ये विच इज कॉल्ड बोर्ड कॉन्फरन्स, इट इज हेल्ड ऑन दी लास्ट डे ऑफ दी 5 डे प्रोसेस. आणि ह्या फायनल इंटरव्ह्यूमध्ये सायकोलॉजिस्ट, GTO, इंटरव्ह्यूइंग ऑफिसर हे सगळे प्रेझेंट असतात. आणि त्यांना काही तुमच्या ह्याच्यामध्ये जर डाऊट असेल म्हणजे एखादा कॅन्डिडेट आहे तो इंटरव्ह्यूइंग ऑफिसरनी आणि GTOनी सांगितलं की हा ठीक आहे आणि सायकोलॉजिस्टनी सांगितलं की त्याच्यामध्ये मला थोडा डाऊट आहे अजून, तर हे डाऊट्स ते तुमच्याकडनं त्यावेळेला क्लॅरिफाय करतात. तर अशा प्रकारे हे जे आहे ते सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट असतात. याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये या इंडिव्हिज्युअल टेस्टबद्दल आपण आणखीन बोलू. थँक्यू.